राजू शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून त्यांची धरपकड सुरू आहे। रत्नागिरी नागपूर महामार्गावर शेट्टींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होणार होतं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। रत्नागिरी नागपूर महामार्गातल्या चोकाक ते अंकली या बाधित गावातल्या 17 आणि 18 तारखेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मोजणी करणार आहे आणि या मोजणीला विरोध म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उदगाव टोलनाक्यावर सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा दिलेला होता आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। पहाटेपासूनच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मुख्य कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे। त्यानंतर नेते राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना देखील आंदोलन करण्यापासून रोखलं, त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर शेट्टी यांना पोलीस आता कोल्हापूरच्या दिशेने घेऊन गेलेले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याची आपण ही दृश्य पाहतोय। त्यांच्या घरी पोलीस दाखल झाले आणि आंदोलनाच्या आधीच त्यांना ताब्यात घेतले।